नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 9 सप्टेंबर 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। मराठा आरक्षणासाठी केलेल्या दीर्घ आंदोलनानंतर सरकारने एक शासन निर्णय जाहीर केला। हा निर्णय हैदराबाद गॅझेटियरवर आधारित आहे। मात्र ओबीसी आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या उपसमितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी या जीआर मधील काही तरतुदींना आव्हान देण्याची घोषणा केली। मनोज जरांगे पाटील यांनी या प्रतिक्रियेला प्रतिसाद म्हणून 1994च्या ओबीसी आरक्षणाच्या जीआरला आव्हान देण्याचा इशारा दिला आहे। त्यांच्या मते जर ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाचे वाटोळे केले तर 16% ओबीसी आरक्षण धोक्यात येईल। मनोज जरांगे पाटील यांच्या या भूमिकेमुळे मराठा आणि ओबीसी समाजात तणावाचा मोठा निर्माण झाला आहे। छगन भुजबळ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात कुणबी प्रमाणपत्रांच्या निर्गमनाबाबत आणि सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे। भुजबळ यांनी या जीआर मध्ये हैदराबाद गॅझेटियरचा वापर केल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। शिंदे समितीने 18 जुलै 2024 रोजी जाहीर केलेल्या शिफारशींनुसार कुणबी समाजासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्रे आधीच जारी करण्यात आल्याचे भुजबळ यांचे म्हणणे आहे। त्यामुळे हा नवीन जीआर निरर्थक आहे असे ते मानतात। पत्रात या जीआर मध्ये सुधारणा करण्याची किंवा ते रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून मराठा समाजातील सुरू असलेले आंदोलन थांबवता येईल। सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे की ही निवडणूक केवळ वैयक्तिक नाही तर एक महत्त्वाची वैचारिक लढाई आहे। त्यांनी इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या समर्थनाचा उल्लेख केला आहे आणि संविधानाच्या मूल्यांचे पालन करण्यावर भर दिला आहे। काही पक्षांनी निवडणुकीतून अलिप्त राहण्याच्या निर्णयावर त्यांनी प्रतिक्रिया देताना लोकशाहीत प्रत्येकाला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे सांगितले। भारतातील शेतकऱ्यांच्या दुर्दशा आणि देशातील विविध आव्हानांवर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। एनडीए कडून झालेल्या ब्रेकफास्ट डिप्लोमसीच्या प्रयत्नांवरून सुळे यांनी नाराजी व्यक्त करत देशातील गंभीर समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे। देवेंद्र फडणवीस यांनी आज एका पत्रकार परिषदेत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत। त्यांनी नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत सुमारे 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1892 कोटी 61 लाख रुपये जमा झाल्याची माहिती दिली। दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील कलेक्टर प्रकरणाबाबत ते म्हणाले की या प्रकरणात अवैध वाळू उत्खननाविरोधात डीएसपीने कारवाई केली आहे। अजित पवार यांनी या प्रकरणात धमकी दिल्याच्या आरोपाबाबत फडणवीस म्हणाले की त्यांना या प्रकरणाचा पूर्ण अहवाल जिल्हाधिकाऱ्याकडून मागवण्यात आला आहे। त्यांनी अजित पवार यांनी या संदर्भात दिलेल्या स्पष्टीकरणाचा उल्लेख केला। खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पैशाचा वापर केल्याचा आरोप केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपला प्रत्येक निवडणुकीत पैशाचा वापर करण्याची सवय आहे। राऊत यांनी असेही सांगितले की इंडिया आघाडीची सर्व मतं ठाम आहेत। काही विरोधी पक्षांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला असला तरी भाजपला अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही। बीजद, अकाली दल आणि तेलंगणा राष्ट्र समिती सारखे पक्ष जे आधी भाजपला पाठिंबा देत होते ते या निवडणुकीत तटस्थ राहिले। राऊत यांनी मतांच्या फोडाफोडीच्या अफवांना खोडून काढले आणि इंडिया आघाडीच्या मतांच्या स्थिरतेवर भर दिला। एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केले। या मेळाव्यात त्यांनी संभाजीनगर जिल्ह्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध विकास कामांची माहिती दिली। यात ब्रह्मगवा उपसा सिंचन योजना, रस्ते बांधकाम आणि 100 खाटांचे ग्रामीण रुग्णालय यासारख्या प्रकल्पांचा समावेश आहे। शिंदे यांनी जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असल्याचे सांगितले। त्यांनी विकासासाठी केलेल्या निधी वाटप आणि मुख्यमंत्री सहायता निधीच्या वापराबाबत माहिती दिली। शिवसेना भवन बांधकामाच्या बाबतीत चर्चेचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला। संजय राऊत यांनी अलीकडच्या एका वक्तव्यात महाराष्ट्राच्या राजकारणातील विविध घटकांवर आपले विचार मांडले। पक्षांनी तटस्थ भूमिका घेण्याचा निर्णय हा भाजपला मोठा धक्का असल्याचे त्यांनी नमूद केले। शिवसेनेच्या दृढतेवर बोलताना त्यांनी शिवसेनेची तुलना फिनिक्स पक्षासोबत केली, ज्याप्रमाणे शिवसेना अनेक आव्हानांना तोंड देऊनही पुन्हा उभी राहिली आहे। त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या फिनिक्सच्या रूपकारावरही प्रतिक्रिया दिली आहे।
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननेही काही गोष्टींना वैताळून अखेर कोर्टात धाव घेतली. आपल्या व्यक्तिमत्वाच्या हक्कांचं रक्षण करावं आणि काही लोकांना माझं नाव, प्रतिमा, AI जनरेटेड पॉर्नोग्राफिक कंटेंट वापरण्यापासून रोखावं अशी तिने विनंती कोर्टासमोर केली आहे. कोणत्याही परवानगीशिवाय तिचे फोटो काही लोकांकडून आणि ब्रँड्सकडून व्यावसायिक फायद्यासाठी वापरले जात असल्याचा आरोप तिने केला. इतकेच नव्हे तर माझे फेक इंटिमेट फोटो बनवून ते कॉफीच्या कप किंवा इतर वस्तू विकण्यासाठी वापरले गेले. स्क्रीनशॉट्समध्ये माझ्या फोटोंशी छेडछाड करण्यात आली. माझे AI जनरेटेड आक्षेपार्ह कंटेंट बनवण्यात आले. या सर्व गोष्टींवर आळा बसावा यासाठी माझ्या व्यक्तिमत्वाच्या अधिकारांचं रक्षण करा अशी मागणी ऐश्वर्याने केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा याला काय झालं, त्याच्या प्रकृतीची विचारपूस सध्या प्रत्येक जण करत आहे. मुंबईतील एका रुग्णालयात पोहोचल्याचा रोहित शर्मा याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. अखेर प्रश्न असा समोर येत आहे की क्रिकेटरला नक्की काय झालंय. हिटमॅनला रुग्णालयात जाण्याची गरज का पडली? यामागील कारण त्याच्याशी संबंधित आहे का की त्याच्या जवळच्या व्यक्तीची तब्येत बिघडली ज्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तो रुग्णालयात गेला होता? सध्या या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप तरी समोर आलेली नाहीत. अंकिता वालावलकर बिग बॉसच्या दुसऱ्या आठवड्यात घरात वाइल्ड कार्ड एंट्री घेणार असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात स्वतः अंकिताने व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणत आहे की नमस्कार मंडळी, जसे की तुम्हाला माहित आहे की बिग बॉस हिंदीच्या घरात माझी वाइल्ड कार्ड एंट्री होत आहे. मी यासाठी खूपच उत्सुक आहे. बिग बॉस मराठीच्या वेळी मी बिग बॉस हिंदी पाहिला नव्हता, पण यावेळी माझ्या पाठीशी अनुभव आहे. तसेच हा व्हिडिओ तिने आता गेम बदलणार कारण वाइल्ड कार्ड एंट्री होणार असे कॅप्शन या व्हिडिओ सोबत दिले आहे. मात्र आता हा व्हिडिओ प्रँक असल्याचे समोर येत आहे.